विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व मकर संक्रांतीच्या निमित्ताने नागराज न्यूज परिवाराच्या वतीने आपण सर्व दर्शक हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा। नुकतीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। या निमित्त नागराज न्यूजने रयतेचा दरबार हे सदर सुरू केले आहे। यामध्ये मतदारांचा कौल व उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या विकासाचा प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा एकदा हे सदर सुरू केले आहे। आपल्याला आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी कसा असावा व येणाऱ्या काळात काय मुद्दे घेऊन उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धीरज विलासराव देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। पारदर्शकपणे तपास होऊन दोषींवर कडक कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देऊन केली मागणी। टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील 12 वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे 4 जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी पीडित कुटुंबाला तत्परतेने न्याय मिळावा यासाठी विविध मागणीचे निवेदन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले। विद्यार्थिनी ही अभ्यासात अत्यंत हुशार व होतकरू असल्याची माहिती तिच्या पालकांकडून देण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी धीरज विलासराव देशमुख यांनी पुढील प्रमुख मागण्या निवेदन व चर्चेदरम्यान मांडल्या। भेट द्यायला गेलो, कुटुंबाने आमच्या समोर जी काही त्यांच्या मनातल्या शंका कुशंका प्रस्तुत केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हा तपास जलद गतीने व्हावा आणि ते तपासाची सखोल माहिती कुटुंबालाही मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीनं जी काही मदत कुटुंबाला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी एखादा जर वेळ पडली गरज आली तर सरकारी वकील देखील या कोर्टच्यामध्ये जाऊन हा केस फास्ट ट्रॅक कोर्टकडे जावा अशी त्यांची जी मानसिकता होती त्याच मागणीला आम्ही आज SP साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की तपासमध्ये सध्या चौकशी चालू आहे, सगळ्यांची जी काही जी काही तपास यंत्रणा चालू असते त्या सगळ्या रीतसर ते कार्यरत आहेत। कुटुंबाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठंही कुणाचा इन्फ्लुअन्स होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जे दोषी असतील आरोपी असतील त्यांना कोर्टामध्ये हजर करण्याची देखील त्यांची तयारी आहे आणि गुन्हे देखील काही दाखल झालेत। चौकशी सध्या सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून ते स्वतः जातीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत असं आम्हाला त्यांनी कळवलं आहे। नाही, त्यांचा तो कालावधी त्या तपास यंत्रणेमध्ये त्यांनी म्हणलं की जेवढं लवकरात लवकर होईल ते त्यांचा प्रयत्न चालू आहेत। एक लोकप्रतिनिधी म्हणजे नाही, हा आम्ही त्याच्यावरही त्यांना विनंती केली की सध्या जे काही समाजामध्ये त्या गावामध्ये जे कोणी वसतिगृहामध्ये मुली आहेत किंवा तिथं शिकतायत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की अशी एक घटना पुढं घटू नये किंवा असं काही विषय आमच्या मुलांबद्दल होऊ नये। त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कोणीतरी तिथं एक आपला व्यक्ती शासनाचा प्रशासक म्हणून किंवा एक ऑब्झर्वर म्हणून त्यांनी तिथं नेमावा जेणेकरून सध्याच्या पालकांमध्ये आणि त्या परिसरामध्ये जे वातावरण झाले त्याच्यामध्ये पालकांमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि प्रशासनाचाही देखील तिथं व्यक्ती आहे ह्याच्यातून त्यांना आधार मिळेल। तीही मागणी त्यांनी नोंद करून घेतलेली आहे आणि ते स्वतःहून कलेक्टर मॅडमला इथे रेकमेंड करणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्याकडून एखादा प्रतिनिधी शिक्षणाधिकारी किंवा त्या डिपार्टमेंटचा कोणीतरी व्यक्ती तिथे जाऊन तो उपस्थित राहील आणि त्याच्यातून पालकांमध्ये एक समाधानाचं वातावरण परत एकदा निर्माण होईल।